जी देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। अमरावती में संतापजनक घटना। अमरावती में एक कोरोना संक्रमित मरीज के संपर्क में आने वाली 24 वर्षीय युवती का गुप्तांग का नमूना कोरोना जांच के लिए जाने की बात सामने आई है। कोरोना लैब में युवती का गुप्तांग स्वैब नमूना लिए जाने से मामला और भी गंभीर हो गया है। इस मामले में आरोपी लैब टेक्नीशियन अल्पेश अशोक देशमुख को गिरफ्तार किया गया है। मुलीने काय तक्रार दिली आणि आपण काय कारवाई केली त्या या प्रकरणी? 24 जुलैला एक पेशंट पॉझिटिव्ह निघाला वॉलमार्टमध्ये। त्यामुळे त्यांना मनपाच्या आरोग्य डिपार्टमेंटने सांगितले की तुम्ही सर्व संपर्कात आलेले आहे पेशंटची, तुम्ही पेशंटच्या संपर्कात आलेल्या लोकांनी 20 लोकांनी तुम्ही कोरोना टेस्ट मोदी हॉस्पिटल ट्रॉमा केअरमध्ये करून घ्या। त्यानुसार ते 20 लोक 28 तारखेला 28 जुलैला दुपारी 3 वाजता इथं आले, टेस्ट करायला आले। तिथं टेस्ट करताना जो आरोपी आहे लॅब टेक्नीशियन अल्केश अशोकराव देशमुख, वय 28 वर्ष, नाणार कुसदा, जिल्हा अमरावती, याने त्या फिर्यादी मुलीचा नाकातला स्वाब घेतला, सांगितलं की पॉझिटिव्ह आहे। नंतर बोलला की तुमचा योनीतला स्वाब घ्यायला लागेल। मग ती मुलीनं तिच्यासोबत असलेली तिथली मॅनेजर, लेडीज मॅनेजर, तिच्या समक्ष त्या रूममध्ये अलग रूममध्ये नेऊन त्या मुलीच्या युनिटला स्वाब घेतला आणि नंतर सांगायला 5 मिनिटे सांगितले तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे। हे झाल्यानंतर मुलीला डाऊट आला की बाबा हे कोरोना हा घसातून आणि नाकातून स्वाब घेतात। तर तिने ही गोष्ट आपल्या भावाला सांगितली घरी गेल्यानंतर। भावाने ही गोष्ट युरिन दवाखान्यात व्हेरीफाय केली की कोरोनाचा स्वाब युनिटून घेतात काय। युरिन दवाखान्यात त्याला माहिती मिळाली की हा स्वाब नाकातून किंवा घशातून घेतला जातो, खालून घेतला जात नाही। त्यामुळे मग ते रात्री 8-9 वाजता 28 तारखेला रिपोर्ट द्यायला आले इथे फिर्यादी, तिचा भाऊ आणि वॉलमॅटची ती मॅनेजर मॅडम। आणि मग रिपोर्ट दिला फिर्यादीचा आणि रिपोर्ट घेऊन आम्ही गुन्हा दाखल केला। तसेच त्या मूर्खाने त्या मुलीच्या व्हॉट्सअपवर पाठवलं की यू आर ब्युटिफुल, माझ्याशी मैत्री करतं का वगैरे वगैरे। आणि त्या मोबाईलवरून आम्ही लगेच त्या आरोपीचा पत्ता काढून त्याला अटक केली आणि गुन्हा दाखल करून त्याला, आणि त्याचा सध्या 31 तारखेपर्यंत PCR मध्ये आहे। जी घटना काल घडली ती अतिशय धक्कादायक आहे आणि तो जो टेक्निशियन आहे त्या टेक्निशियनवर कडक कारवाई त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे। 354 आणि 376 हे दोन्ही गुन्हे म्हणजे विनयभंग आणि अॅट्रॉसिटी हे दोन्ही गुन्हे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मला असं वाटतं हे युवा पिढीमध्ये ही अशी विकृती येते कुठून आणि ह्या विकृतीला थांबवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि सगळ्यांना एकत्र त्या ठिकाणी या सगळ्या विकृतीच्या विरोधात तिथे आपल्याला भांडण करावं लागेल आणि युवा पिढीला देखील समुपदेशन करून ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला सांभाळून घ्याव्या लागतील। ज्या मुली आहेत ज्यांच्यावर हे प्रसंग येतात त्या मुलींनी देखील बोललं पाहिजे। अमरावतीची जी मुलगी आहे ती बोलली म्हणून आम्हाला कळलं, समजा ती बोलली नसते तर आम्हाला तिथे कळलं नसतं, ही वस्तुस्थिती आहे। पण कारवाईच्या सोबतही मुलींनीही बोललं पाहिजे आणि अजून समुपदेशन करण्याची देखील आम्हाला गरज आहे। तो वहीं अमरावती में एक 24 वर्षीय युवती के गुप्तांग से स्वैब नमूने लिए जाने के मामले में अब राजनीतिक मोड़ ले लिया है। इस घटना का पूरे अमरावती जिले में विरोध किया जा रहा है। सांसद नवनीत राणा ने इस घटना का तीव्र विरोध जताते हुए पीड़ित युवती को न्याय दिलाने के लिए रास्ते पर आंदोलन का इशारा दिया है। उन्होंने कहा कि जिले में महिला खासदार और एक महिला पालक मंत्री होते हुए भी ऐसी घटनाएं सामने आ रही हैं, यह धक्कादायक है। मला वाटतं की ज्या जिल्ह्यामध्ये महिला खासदार, महिला पालक मंत्री, माजी राष्ट्रपतीचं गाव, या गावामध्ये असं प्रकार होणं म्हणजे आम्हाला कुठे ना कुठे आमच्यावरही प्रश्नचिन्ह आम्ही स्वतः उभा करत आहे की आणि आमच्यावर जबाबदारी आम्ही ना घेताना मी माझ्यावर म्हणजे प्रशासन काम करत आहे आणि प्रशासनासोबत जेव्हा मी कॉर्पोरेशनच्या अंडरमध्ये हा पूर्ण एरिया आहे आणि ज्या कॉर्पोरेशनच्या अंडरमध्ये हा दुसरा एक लॅब उघडण्यात आलेला आहे आणि तिथे हा प्रकरण झालेला आहे ट्रॉमा केअर मोदी हॉस्पिटलमध्ये। आणि ती मुलगी काम करत होती आणि खेड्याची मुलगी ती शहरामध्ये अमरावतीमध्ये येऊन एक ठिकाणी काम करत होते आणि कामाच्या दौरान त्या ठिकाणी पूर्ण एकाला पॉझिटिव्ह आला म्हणून ते पूर्ण लोकांना उचलून वर्करांना त्यांचा थ्रोट स्वॅब करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये या मुलीसोबत असं प्रकार घडणं आणि तिच्या थ्रोट स्वॅब वेगळे प्रकारने घेणं आणि हे ॲक्च्युली धक्कादायक बाब माझ्यासाठी आहे।
कारण की मी जेव्हा कमिशनर सोबत बोलले आणि कमिशनर सोबत बोलल्यानंतर मी त्यांच्या माहिती त्यांच्याकडनं घेतली की असा प्रकार 28 जुलैला झालेला, हा प्रकरण काय आहे म्हणून. त्यांनी मला सांगितलं असं लॅब आपण ओपन केलेली आहे आणि तिथे आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर हा व्यक्ती ठेवलेला आहे की आमच्याजवळ एवढी मॅन पॉवर नाही म्हणून आपण हे व्यक्ती बाहेरून अडॉप्ट केलेला आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर. माझा प्रशासनाला एक प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट बेसवर आपले गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये काम करायला घेता, त्याची मागची हिस्ट्री आपण चेकअप करतो काय, तो कुठे काम करत होता, त्याची मेंटली इलनेस आहे का, त्याला काही त्याची हिस्ट्री आहे का मागची, ते आपण चेक केली काय. हा सगळी चेक ना करताना एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवतो तर असा प्रकार घडणं हा स्वाभाविक आहे. म्हणून हा प्रशासक म्हणून आणि सरकारमध्ये काम करत असताना आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारा कोणताही व्यक्ती जर कुठेही काम करत असेल आणि एवढे डेंजरस काळामध्ये, करोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण एखाद्या व्यक्तींना मॅन पॉवर आपण घेतो, अडॉप्ट करतो, तर तिची हिस्ट्री चेक करणं हा तुमची जबाबदारी आहे. आणि एखादा व्यक्ती आमच्या जिल्ह्यातले जबाबदार पॉलिटिशियन, राजकीय व्यक्ती, मोठे पदावर बसणारे व्यक्ती ते म्हणताय की महिला अजून सक्षम झाल्या पाहिजे. महिला सक्षम नसती तर मी खासदार झाली नसती, महिला सक्षम नसती तर या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आले नसतं आणि महिला सक्षम नसती तर माझी राष्ट्रपती या जिल्ह्यातली नसती. महिला सक्षम हा विषय सोडून तुमचं म्हणणं काय आहे, जे ग्रामीणमध्ये राहणारी महिला आहे ती जर सक्षम नसली आणि ती जर असा प्रकार तिच्यासोबत झालं तर म्हणजे हा जबाबदारी ती महिलाची आहे की प्रशासनाची आहे. प्रशासनाने ठेवलेल्या व्यक्तीची जबाबदारी आहे की ती महिलाची आहे. हा शब्द सोडून आपण कोणताही शब्द वापरा, कारण आजकालची महिला हा सक्षम आहे. जर ती मुलगी सक्षम नसती तर ती पोलीस स्टेशनपर्यंत गेली नसती, तिने तो कंप्लेंट दिली नसती. म्हणून सक्षम हा विषय आम्हाला शोभत नाही. ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही या राजकीय पदावर आम्ही बसलो आहे ते सक्षम असल्याने आम्ही या पदावर बसलो आणि बाकी महिलांना सिक्योर करना ही आमची जवाबदारी है आणि प्रशासनाची जवाबदारी है. तो वहीं तीसरी ओर अमरावती जिले के चांदूर रेलवे स्थित सरकारी वसति गृह के कोरोना सेंटर से क्वारंटाइन किए गए एक पुलिसकर्मी मंगलवार रात जबरदस्ती से घर चले गए. पुलिसकर्मी दारू के नशे में होने की जानकारी मिली है. इस 35 वर्षीय पुलिसकर्मी ने मंगलवार रात क्वारंटाइन सेंटर में ही शराब पी और उसके बाद खूब हंगामा किया. पुलिस कर्मचारी ने अस्पताल प्रशासन को धमकाया कि अगर उसे घर नहीं जाने दिया तो वह क्वारंटाइन सेंटर से भाग जाएगा. इसके बाद क्वारंटाइन सेंटर की ओर से कर्मचारी से लिखवाया गया कि उनकी लिखित अर्जी पर उन्हें घर जाने की इजाजत दी गई. एक पुलिस कर्मचारी की यह हरकत निश्चित रूप से गैर जिम्मेदाराना है. पुलिस खाते के लिए अशोभनीय ऐसी यह घटना है. एक कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेले 4 पोलीस कर्मचारी, 2 होमगार्ड आणि एक खाजगी इसम हे शासकीय हॉस्टेलमध्ये क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. त्यामध्ये एक मनोज गावंडे नावाचा शिपाई होता. मला रात्री DHO श्री जयस्वाल साहेबांचा फोन आला की मनोज गावंडे हे मी घरी जातो, जर मला सोडलं नाही तर मी पळून जाईल आणि ते दारू पिल्याचे दिसत आहे अशी त्यांनी मला सांगितल्याने मी माझा API राऊत यांना इथे पाठवलं होतं. त्यावेळेस API राऊतने त्याची चौकशी केली आणि मनोज गावंडे हा इथं राहण्याच्या मनस्थितीत नव्हता. जर मला सोडलं नाही तर मी घरी पळून जाईल असं सांगितल्याने डॉक्टरने नाईलाज असतो त्याला सोडून दिलेला आहे. अशा प्रकारे मनोज गावंडेने क्वारंटाईन असताना दवाखान्यामध्ये आणि हॉस्टेलमध्ये गोंधळ घातला. ही पोलीस खात्याला शोभणारी गोष्ट नाही. त्याचा आम्ही कसूरी अहवाल माननीय SP साहेबांना पाठवून योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.